हाय हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत दाल चिकल्या. कुकरमध्ये मी तुरीची डाळ धुवून टाकलेली आहे. साधारण 1 वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये थोडी हळद टाकूया, स्वादानुसार मीठ आणि त्यात थोडे शेंगदाणे टाक. आता आपण कुकरचं झाकण लावून डाळ शिजवून घेऊया. साधारण 3 शिट्ट्या. डाळ इथे छान शिजून गेलेली आहे आणि मी एकजीव करून घेतलेली आहे. आता मी एका ताटामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेते. साधारण 4 ते 5 पोळ्या होतील इतकं. त्यात थोडी हळद टाकूयात, थोडंसं मीठ आणि 1 पळी तेल टाकते. आता याचं मी एक कणिक तयार करून घेते. इथे कणिक तयार करून झालेलं आहे. आता 5 ते 10 मिनटं आपण कणिकला मुरू देऊ. आता मी या शिजलेल्या डाळमध्ये साधारण 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकते आणि त्याला आपण उकळी येऊ देऊ. हे बघा, इतकं पाणी हवं आहे. याला उकळी येते तोपर्यंत आपण 5 ते 10 मिनटं होऊन गेलेली आहेत. आता आपण याचे समान गोळे बनवून घेऊ. पाच समान गोळे मी तयार करून घेतलेले आहेत. आता आपण एक एक करून लाटून घेऊया. खूप बारीक पण नको आणि खूप जाड पण नको. चपाती जसं लाटतो आपण तसं फुल लाटून घ्यायचं आहे. इथे मी सगळे गोळे लाटून घेतलेले आहेत. आता आपण यांना कट करूया. इथे वरंदा छान उकळी येऊन गेलेली आहे. आता आपण हे कट केलेले पिठाचे तुकडे यामध्ये टाकूया. गॅस मंद आचेवर राहू द्यायचा आहे. अशा प्रकारे मी सर्व चपातीच्या तुकड्यांना कापून टाकलेलं आहे. इथे चिकल्या शिजत आहे तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करूया. 1 पळी तेल घेतलेलं आहे. तेल तापलं त्यात आपण अर्धी चमची मोहरी टाकूया, 1 चमची जिरं आणि इथे मी बारीक चिरलेला लसूण आणि 2 ते 3 मिरच्या ते मोठे काप केलेले आहेत ते टाकूया. आता त्यामध्ये मी थोडासा हिंग टाकते. आता हा तडक्याला आपण टाकूया आणि मिक्स करून घेऊ. यात मी डाळ शिजवताना आणि कणिक मळताना मीठ टाकलेलं आहे, म्हणून त्यानुसारच आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. 5 ते 10 मिनटं आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर शिजवायचं आहे. या चिकल्या आपल्या जशा वरती तरंगत आहेत या 5 ते 10 मिनटानंतर खाली बसत जातील. त्यानुसार समजून जायचं की आपल्या चिकल्या शिजत आलेल्या आहेत. 5 ते 10 मिनटं झालेले आहेत. हे पहा, चिकल्या आपल्या खाली बसून गेलेल्या आहेत, म्हणजे त्या पूर्णपणे शिजून गेलेल्या आहेत. आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. मिक्स करून घेऊ. खूप पातळ पण नाही आणि खूप घट्टही नाही, असं आपल्या छान चिकल्या झालेल्या आहेत. आता मी गॅस बंद करते. त्यावर आपण आता साजूक तूप टाकूया. अशा प्रकारे तयार आहे चिकल्या. घरी नक्की ट्राय करा.